नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये आप प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानाचा मार्ग आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे आदित्य ऑटोमोबाईल्समध्ये तब्बल 2.5 लाख रुपयाची चोरी झाली आहे। चोरट्यांनी मध्यरात्री या घटनेला अंजाम दिला। सुदैवाने 2 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत आणि आता पोलीस तपास करीत आहेत। हे सीसीटीव्ही फुटेज अमरावतीतील विलासनगर चौक न्यू कॉटन मार्केट येथील आदित्य ऑटोमोबाईल्सचे आहेत, जिथे 2.5 लाख रुपयांची चोरी झाली। फुटेजमध्ये 2 आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत। त्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि कॅश काउंटर मधील सर्व पैसे चोरले। ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दुकान मालक दिलीप रामचंद्र संवाणी यांनी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यांनी तात्काळ गाडगेनगर पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे। तर तुम्ही पाहिलं की चोरट्यांनी किती चालाकीने ही चोरी केली। पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। लवकरच पोलीस या चोरट्यांना पकडण्यात यशस्वी होतील अशी आशा आहे। आजची सर्वात मोठी बातमी थेट अमरावतीतून। नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांच्याच मदत केंद्रामध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचा DVR चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळच घडलेल्या या चोरीमुळे अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ज्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी जबाबदारी पोलिसांवर आहे, त्याच ठिकाणी असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। अधिक माहिती पाहूया। अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या वेलकम पॉइंट येथील मदत केंद्रांमधून सीसीटीव्ही कॅमेरे आणि DVR ची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे कॅमेरे लावण्यात आले होते। या कॅमेऱ्यांसाठी स्थानिक ट्रॅव्हल्स मालकांनी 80,000 रुपये गोळा केले होते। आता हे कॅमेरे आणि त्यांचा DVR चोरीला गेल्याने या भागातील सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येते। वेलकम पॉइंट हे ठिकाण मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुख्य थांबा आहे। त्यामुळे इथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते। पण इथे केवळ सीसीटीव्हीची चोरी झाली नाही, तर यात्रेकरूंसाठी बांधलेलं स्वच्छतागृहही तोडण्यात आलं आहे। या परिसरात वाढलेली गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हॉकर्सची दादागिरी नेहमी चर्चेचा विषय असते। पोलिसांच्या मदत केंद्रांमधूनच सीसीटीव्ही चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। या घटनेनंतर अमरावती पोलीस यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर पाहिलं, ज्या पोलिसांवर शहराची आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्याची जबाबदारी आहे, त्याच पोलीस मदत केंद्रातून सीसीटीव्ही चोरीला गेल्याने अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलिसांच्या नाकावर टिचून असा गुन्हा घडत असेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षितता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या घटनेची पोलीस गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ तपास करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। अमरावती शहराची मुख्य जीवनवाहिनी मानला जाणारा राजकमल ते हमालपुरा रेल्वे ब्रिज आता नागरिकांसाठी बंद।
पुलांची अवस्था धोकादायक ठरल्यामुळे वाहतूक ठप्प ठेवण्यात आली आहे आणि आता नागरिकांनी चुकून सुद्धा या पुलावरून प्रवेश करू नये म्हणून युद्ध पातळीवर भिंत उभारण्याचं काम सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आहे. अमरावती शहरातील अंबानगरीच्या हृदयस्थळी असलेला राजकमल ते हमालपुरा रेल्वे ब्रिज नागरिकांच्या वाहतुकीकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने पूल धोकादायक असल्याचं फलक लावले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलावर नागरिकांचा प्रवेश रोखण्याकरिता 5 फूट उंचीची व 66 फूट लांबीची मजबूत भिंत बांधली जात आहे. सुरक्षेसाठी या भिंतीवर MS कन्सर्टिना कॉईल लावण्याचे कामही सुरू आहे. फक्त हमालपुरा ते राजकमलच नव्हे तर राजकमल चौक ते जयस्तंभ चौक या दिशेनेही अशीच भिंत उभारली जात आहे. पूल पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. शहरातील मध्यवर्ती रस्ते बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली असून जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे. अमरावतीच्या नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा पूल बंद झाल्यानं शहरातील वाहतूक कोंडमनली आहे. आता प्रशासनाने भिंत उभारून सुरक्षेची पावलं उचलली असली तरी नागरिकांच्या डोक्यावर नवे संकट उभं राहिलं आहे, ते म्हणजे पर्यायी मार्गाचा त्रास. हा पूल पुन्हा सुरू होईल का आणि कधी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या मध्यवर्ती भागातील राजकमल चौकाला हमालपुरा जयस्तंभ चौकाशी जोडणारा जुना रेल्वे पूल आता गंभीर संकटात आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जीवघेणा धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट रेल्वे व्यवस्थापनाला पत्र देऊन गंभीर सूचना दिल्या आहेत. या पुलाखाली आता रेल्वे मालगाड्यांचे डबे थांबवू नका, कारण कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. अमरावती रेल्वे स्टेशन बंद होईल का? गाड्या बडनेरावर वळवल्या जातील का? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीतील जुना रेल्वे पूल जो राजकमल चौक ते हमालपुरा जयस्तंभ चौक मार्गावर उतरतो, त्याचे नुकतेच स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले. या अहवालात पुलाची स्थिती अतिशय जीर्ण असल्याचे समोर आले आहे. पुलाची संरचना कमकुवत झाल्याने तो कधीही कोसळण्याचा धोका आहे असे स्पष्टपणे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी भुसावळ रेल्वे प्रबंधकाला पत्र पाठवले. या पत्रात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की या पुलाखाली कोणत्याही परिस्थितीत रेल्वे उभी करू नये, कारण पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर आणि कॉन्क्रीट आता सुरक्षित राहिलेले नाही. जर येथे रेल्वे थांबली आणि पूल कोसळला तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. मग आता अमरावती रेल्वे स्टेशन बंद होईल का? तर अमरावती रेल्वे स्टेशन पूर्णपणे बंद होणार नाही, परंतु स्टेशनकडे जाणारा महत्वाचा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता पोलीस उपायुक्तांनी अमरावती रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकाला, भुसावळ रेल्वे प्रबंधकाला पत्र लिहून सांगितले आहे की या पुलाच्या खाली कोणत्याही प्रकारची वेगन किंवा कोणत्याही प्रकारची रेल्वे मालगाडी वाहतूक करू नये. येथे पुलाखाली कोणत्याही प्रकारची रेल्वेचे डब्बे उभे करू नये. जीवितहानी झाल्यास आपण जबाबदार राहणार, या प्रकारचं पत्र पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी रेल्वे प्रबंधक भुसावळ यांना दिलेला आहे. मग आता प्रश्न येतो, सर्व रेल्वे गाड्या बडनेरा रेल्वे स्टेशनवरून धावणार का? या निर्णयामुळे अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या गाड्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, परंतु प्रवाशांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येऊ शकतात. जर पूल पूर्णपणे बंद झाला तर प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल किंवा काही काळासाठी रेल्वे प्रशासनाला बडनेरा रेल्वे स्टेशनचा वापर वाढवावा लागू शकतो. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. तर रेल्वे व्यवस्थापन स्टेशन बंद करण्याचा आदेश देणार का? तर सध्या तरी रेल्वे व्यवस्थापन स्टेशन पूर्णपणे बंद करण्याचा आदेश देण्याची शक्यता नाही. रेल्वे प्रशासनासमोर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यामुळे ते पुलाची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यावर भर देतील. मात्र जर पूल अत्यंत धोकादायक असेल तर दुरुस्ती करणे शक्य नसेल तर काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तर खरंच पूल इतका जीर्ण झाला आहे का? तर हो, स्ट्रक्चर ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालंय. याचा अर्थ पुलाची संरचना कमकुवत झाली असून तो कधीही कोसळण्याचा धोका आहे. यामुळेच पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे.
जेणेकरून होणारी कोणतीही दुर्घटना टाळता येईल. आता पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी रेल्वे व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया. प्रति माननीय मंडळ रेल प्रबंधक, भुसावळ मंडळ, मध्य रेल्वे. संदर्भ: कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यालय, अमरावती, जावक क्रमांक 8397/2025, दिनांक 23/8/2025. नंबर 2, मध्य रेल्वे मुख्य अभियंता, PW रिजन, अमरावती यांचे पत्र, भुसावळ वेस्ट 120, ROB जनरल, 29 मे 2025. विषय: राजकमल रेल्वे उड्डाणपूल याचा प्राप्त संरचनात्मक परीक्षण अहवालानुसार जुनी ROB ऐवजी नवीन ROB करिता सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने पुलाखाली रेल्वे वॅगन उभ्या न ठेवण्याबाबत महोदय, उपयुक्त संदर्भीय क्रमांक 2 अन्वये रेल्वे विभागाद्वारे प्राप्त पत्राच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी अमरावती शहरातील मुख्य रेल्वे स्थानक जवळील राजकमल चौक, हमालपुरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गांना जोडणाऱ्या अमरावती बडनेरा रेल्वे मार्गावरील साखळी क्रमांक 671/1415 रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक परीक्षण कन्स्ट्रक्शन मॅजिक अँड VSD कन्सल्टंट यांच्या मार्फत केले. संबंधितांकडून सार्वजनिक बांधकाम विभागास दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी संरचनात्मक परीक्षण अहवाल प्राप्त झाला. त्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक 1 अन्वये पोलीस विभागास प्राप्त पत्रानुसार रेल्वे पुलाची जुने ROB काढून नवीन ROB बसविण्याकरिता या पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करणे आवश्यक असल्याबाबत कळविले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित रक्षणाच्या दृष्टीने प्राप्त पत्रांच्या अनुषंगाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 पासून सदर रेल्वे पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. या दृष्टीने पोलीस विभागाद्वारे आवश्यक अधिसूचना निर्गमित करून प्रसिद्धी देण्यात आली आहे. आमचे असे निदर्शनास आले आहे की कमकुवत असलेल्या रेल्वे पुलाखाली अमरावती रेल्वे स्टेशन येथे जाणाऱ्या येणाऱ्या पॅसेंजर मालगाडी अशा रेल्वे इंजिन वॅगन उभ्या असतात. कमकुवत रेल्वे पुलाचा भाग अचानक कोसळल्यास यातून जीवितहानी किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतो. तरी भविष्यात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आपल्या रेल्वे विभागाद्वारे संबंधित रेल्वे स्टेशन प्रबंधक अमरावती यांना कमकुवत रेल्वे पुलाखाली पॅसेंजर मालगाडी अशा रेल्वे इंजिन वॅगन उभे राहणार नाही याबाबत आदेशित करावे, तसेच त्यांचे अनुपालन करण्याबाबत खात्री करावी ही विनंती करिता सविनय सादर रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, मुख्यालय, अमरावती शहर. तर हे पाहणं महत्वाचं राहील की या पत्रानंतर रेल्वे व्यवस्थापन या पुलाची तातडीने दुरुस्ती करणार का, की पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एवढं नक्की की हा पूल आता जीर्ण अवस्थेत असून सार्वजनिक सुरक्षेसाठी तो मोठं संकट ठरू शकतो. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या पत्रानंतर भुसावळ रेल्वे प्रबंधक यांनी अद्यापही कोणते पत्र दिले नाही आणि नागरिकांसाठी जीवितास हानी होणार असं पत्र पोलीस उपायुक्तांकडून आल्यानंतर आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. अमरावतीतील नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. रेल्वे पुलाचा प्रश्न फक्त वाहतुकीपुरता नाही तर जनतेच्या जीविताशी संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकमल रेल्वे ब्रिज मार्ग बंद झाल्यापासून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जरी ट्रॅफिक पोलीस शहरात उभे असले तरी नियमाचे पालन होताना दिसत नाही. खास करून मालवीय चौकात जिथे 2 पोलीस तैनात आहेत, रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांचे चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. शहरवासियांची वेळ वाया जात आहे. अपघाताची भीती निर्माण झाली आहे आणि नागरिकांना राग वाढत आहे. चला पाहूया या वाहतुकीच्या संत गतीमागील सत्य परिस्थिती. अमरावती शहरात वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राजकमल रेल्वे ब्रिज मार्ग बंद असल्याने शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः मालवीय चौक, इरविन चौक आणि इतर प्रमुख मार्गांवर रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात पाहायला मिळाले आहे की मालवीय चौकात उभे असलेले 2 ट्रॅफिक पोलीस फक्त मुखदर्शक बनलेले आहेत. त्यांच्यासमोर अनेक वाहने नियम मोडून रॉंग साईडवरनं जात आहेत. ट्रॅफिक पोलीस निरीक्षकांसाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी 3 पथक तयार केले आहेत, जे वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी काम करीत आहेत. परंतु शहरात त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही. शहराच्या वाहतूक व्यवस्थेकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेळ वाचवण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
ही आहे शहरातील वाहतूक कोंडीचे वास्तव. नागरिकांचे वेळ वाया जात आहे, नियम मोडले जात आहेत आणि ट्रॅफिक पोलीस नियमावर लक्ष देत नाहीत. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे एकच प्रश्न उपस्थित करतो. शहरवासियांसाठी आपण कधी सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणार? अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाची स्थिती आज 2 सप्टेंबर रोजी 2 वाजता काय होती याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. धरणातील पाणी पातळी, स्टोरेज गेट्सची स्थिती आणि पूर परिस्थिती याविषयीची अद्ययावत माहिती पाहूया. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार धरणातील पाणी पातळी 342.20 मीटर असून FRL 342.50 मीटर आहे. धरणाची एकूण क्षमता 650.96 मिलियन क्युबिक मीटर असून त्यापैकी 536.74 मिलियन क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे 95% पाणी भरलेले आहे. धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून प्रत्येक गेट 55 सेंटीमीटर उघडलेला आहे. मागील 24 तासात धरणात 12.40 मिलियन क्युबिक मीटर पाणी जमा झाले असून एकूण 270.47 मिलियन क्युबिक मीटर पाणी धरणात साठलेले आहे. पाणी सोडण्याचे प्रमाण 1151.51 क्युबिक मीटर प्रति सेकंद असून मागील 24 तासात 14 मिलियन क्युबिक मीटर पाणी सोडले गेले आहे. धरण परिसरात कालच्या आणि आजच्या पावसामुळे 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पावसाचे प्रमाण 665 मिलीमीटर आहे. पाण्याची सतत वाढती आवक लक्षात घेता धरण प्रशासक सतर्क आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना राबवित आहे. धरणाच्या आजच्या स्थितीनुसार शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि वाहतूक करणारे नागरिक यांनी सतर्क राहावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच पाणी सोडण्यामुळे नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या गावांना पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाची स्थिती आता स्पष्ट झाली आहे. धरणात पाणी भरलेले असून 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे सुरक्षितता आणि सतर्कता आवश्यक आहे. अमरावतीच्या नागरिकांसाठी अत्याधुनिक लॉन्ड्री सेवा आता आणखी जवळ आली आहे. परंपरेला आधुनिकतेची जोड देत कृष्णा वॉशिंग कंपनीच्या दुसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या शुभारंभ सोहळ्याला शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अमरावतीतील मातोश्री आर्केड सहकार भवन समोर सिटी न्यूज कार्यालयातील माळ्यावर कृष्णा वॉशिंग कंपनीच्या दुसऱ्या शाखेच्या भव्य शुभारंभ 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. 1950 पासून 3 पिढ्यांपासून ग्राहकांची सेवा करणाऱ्या या कंपनीने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॉन्ड्री वॉश, स्टीम प्रेस, साडी रोल प्रेस आणि ड्रॅगलिंग सेवा सुरू केली आहे. या उद्घाटन सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा शुभारंभ कंपनीच्या कामगारांनीच केला आहे. त्यामुळे कामगारांचा सन्मान आणि त्यांचा सहभाग या कार्यक्रमात ठळकपणे दिसून आला. या प्रसंगी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, भाजप नेत्या व माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष महेश किल्लेकर आणि शहरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक संजय किल्लेकर अँड सन्स यांनी आपल्या पिढीजात व्यवसायाचा वारसा पुढे नेत नागरिकांना उत्कृष्ट आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. अत्याधुनिक सेवेकरिता अमरावतीतील नंबर 1 ठरत असलेली कृष्णा वॉशिंग कंपनी आता नागरिकांच्या सेवेत अधिक सक्षम पद्धतीने कार्यरत होणार आहे. संत गाड़गे महाराज के आशीर्वाद से किलेगा परिवार यहाँ पे पहले से पूरी अमरावती शहर की यहाँ पे सेवा दे रहे हैं और एक नए आयाम से नए सुसज्जे के साथ में नए सभी आज के दौर की उपलब्धि के हिसाब से एक नए दौर में एक कदम रखे जा रहे हैं. तो ऐसे पूरे किलेगा परिवार को आमदार रघु राणा तरफ से, माजी खासदार नवनीत राणा तरफ से और सभी हमारे पूरे परिवार की तरफ से मैं अभी नए इसमें उनके उपक्रम के लिए मैं ढेर सारी बधाई देता हूँ. जैसे किले का परिवार एक बहुत चर्चित परिवार अमरावती शहर में, अमरावती धोबी समाज में हमारे दादा भैया लाल जी, पापे लाल जी किल्लेकर और उनसे बड़े उनके भाई थे केशव जी किल्लेकर, केशव पापा लाल जी किल्लेकर. उनकी जो मेहनत, लगन और उनकी मेहनत के उपरांत जो उनको उन्होंने सीख दिया है कि मेहनत में बहुत बल है और मेहनत से इंसान आगे जाता है. वह जो ये पीढ़ी चल रही है, पीढ़ा ना पीढ़ी, उसके जरिए उन्होंने आज यहाँ जो इतना अच्छा लॉन्ड्री का शॉप खोला है, बहुचर्चित अमरावती में, मतलब
नंबर 1 की लॉन्ड्री बोली जाएगी उनको, श्री कृष्णा वॉशिंग कंपनी। तो मैं मेरी ओर से, मेरे किल्लेकर परिवार की ओर से, श्री भुंजगडा भूमी समाज सेवा मंडल, युवा स्वाभिमान पार्टी अमरावती शहर उपाध्यक्ष के नाते किल्लेकर परिवार को और लॉन्ड्री के जितने कारीगर हैं उनको अभिनंदन करता हूँ। आने वाले समय में हम इससे अच्छा और सुविधा दे सकेंगे। मतलब जो कस्टमर की नीड रहेंगी वो हम सब पूरी करना चाहेंगे। ये हमारी आगे चल के सारी सर्विसेज रहेगी। और 1950 से हमारा सर्विस चल रहा है और इसे भी हमें और एडवांस में और लेके जाना है। जैसे जैसे अभी एडवांस बढ़ रहा है, जैसे जैसे हमारा देश तरक्की कर रहा है, वैसे भी हमें हमारी कृष्णा वॉशिंग कंपनी की तरक्की करनी है, हमारे अमरावती की तरक्की करनी के लिए जितने भी हमारे अमरावती में हो रहा है वो सब यहाँ से खासी जो कस्टमर नागपुर में हो, जो सुविधा मुंबई में मिलती है, नागपुर में मिलती है, वही सुविधा हम अमरावती में लाएंगे। ये हमारी ये सब सुविधा कर सकते हैं। हमारे यहाँ अभी ड्राइक्लिंग, स्टीम प्रेस, वूल पॉलिश, कैलेंडर प्रेस और वर्क की साड़ियाँ जो हेवी रेंज आती है और हेवी कपड़ा रहता है वो हम काफ़ी अच्छे तरीके से ड्राइक्लिंग पॉलिश प्रेस करते हैं और उसकी सर्विस हमारी बहुत बढ़िया और बहुत अच्छी मिलेंगी। आपको जो सर्विस मिलेंगी वो अर्जेंट में मिलेंगी। जो अर्जेंट सेवा है वो भी हम चालू कर रहे हैं, घर पर सेवा भी चालू कर रहे हैं, होम डिलीवरी भी रहती है हमारी। ये सभी चीज़ें हम प्रोवाइड करेंगे कस्टमर को। 5 स्टार रेटिंग कैसा मिला कृष्णा? 5 स्टार हमारी मेन जो है सर हमारी सर्विस है। सर्विस जो हमारा टाइम टू टाइम जो कपड़ा मिलता है, हम कोई कस्टमर हमारा वापस नहीं आता है, यानी टाइम टू टाइम हमारा कपड़ा देते हैं हम। और सर्विस भी उत्तम क्वालिटी देती है, यानी 90% ग्राहक हमारे पास से तो खुश हो गया आता है। कोई चीज में ऐसा कोई कस्टमर को कोई भी चीज के लिए कोई कंप्लेंट नहीं आती है हमारे पास, इसीलिए हमें 5 स्टार मिला है। ये 1950 में मेरे बड़े पिताजी केशव पापालाल जी किल्लेकर और मेरे पिताजी भैया जी पापालाल जी किल्लेकर, इन्होंने शारदा उद्योग के पास से जाकर था, वहाँ से उन्होंने शुरुआत की थी उन्होंने। वहाँ से आने के बाद में फिर ये मालवीय चौक पे एक कृष्णा वॉशिंग कंपनी एक दुकान उन्होंने चालू की थी। वहाँ पे 75 साल होने के बाद में कि हमारी इच्छा हुई कि चलो यार आगे कुछ और बढ़ने को ना करके, अमरावती शहर में जो पॉपुलेशन बढ़ रहा, जो होने को ना करके, वो हिसाब से हमने आज ये शुरुआत यहाँ से आज की है। क्या क्या सुविधा है अपने? सुविधा हमारे पास ड्राइक्लीन है, रोल प्रेस है, कपड़े स्टार्च है और स्टीम प्रेस है और ब्लँकेट है, गाडी कवर वगैरे सब ड्राइक्लीन है। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। खरं पाहिलं तर महालक्ष्म्यांचं आगमन, काल महालक्ष्म्या विराजमान झाल्या आणि आज महालक्ष्म्यांचं जेवण आहे, प्रसाद आहे आणि अशा या शुभपर्वी कृष्णा वॉशिंग कंपनीचं आज या ठिकाणी विधिवत उद्घाटन झालं। तसं पाहिलं तर अमरावती शहरात गेल्या 75 वर्षापासून कृष्णा वॉशिंग कंपनी काम करते आहे आणि ही वंश परंपरा त्यांची ही 3री पिढी आहे आणि 3ऱ्या पिढीने आज या ठिकाणी स्वतःच्या जागेमध्ये येणं हा अतिशय आनंदाचा क्षण असतो आणि ते पण महालक्ष्मीच्या दिवशी। खरोखर महालक्ष्मी निश्चितपणानं प्रसन्न होणार आहे किल्लेदार कुटुंबाला। मला खूप आनंद होत आहे की आजच्या दिवशी आज या कृष्णा वॉशिंग कंपनीचं या ठिकाणी विधिवत उद्घाटन झालेलं आहे आणि निश्चितपणाने अमरावतीकरांना सिटी चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की खूप जुनी ही वॉशिंग कंपनी आहे। 75 वर्ष झालं म्हणजे इथले जे मालक आहेत त्यांना केवळ कपडा हात लावल्याबरोबर कळतो की हा कपडा कसा आहे, कोणता आहे। निश्चितच अमरावतीकरांच्या सर्व साड्या असो, चादरी असो, ड्रेस मटेरियल असो, प्रत्येक गोष्टीची निश्चितपणानं कृष्णा वॉशिंग कंपनी काळजी घेईल असं मला वाटतं आणि या चॅनलच्या माध्यमातून मी अमरावतीकरांना आव्हान करते की आपण निश्चित या वॉशिंग कंपनीला एकदा भेट द्यावी आणि आपले साड्या आहे, आपल्या घरचे कपडे आहे, पडदे, आता दिवाळी येतात, सगळी सणांची रेलचेल आहे, तर सणांमध्ये आपण सगळे पडदे धुतो, त्याच्यानंतर सोफ्याचे कव्हर्स, तर हे सगळं ह्या वॉशिंग कंपनीमध्ये होणार आहे आणि भविष्यामध्ये खूप चांगली सुविधा सुद्धा ते उपलब्ध करून देणार आहे की घरपोच डिलिव्हरी, तुमच्या घरून कपडे या ठिकाणी आणले जातील आणि घरपोच तुमच्या घरी पोहोचवले जातील। खरोखर अमरावती आता प्रगत होत चाललेलं आणि ही सुविधा सगळ्यांना निश्चितपणाने कृष्णा वॉशिंग कंपनी देईल। माझ्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला आणि कृष्णा वॉशिंग कंपनीला। पिढ्यानपिढ्या अमरावतीकरांच्या सेवेत असलेल्या कृष्णा वॉशिंग कंपनी आता आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज झाली आहे। कपड्यांची उत्तम काळजी घेणाऱ्या या सेवेसाठी एकदा अवश्य भेट द्या असा संदेश संचालकांनी दिला आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा
9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीतून अकोला व यवतमाळकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत संत गतीने सुरू आहे आणि यामुळे वाहनधारकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. बडनेरा येथील जुना उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत आणि नागरिकांचे प्राणही गेले आहेत. या प्रश्नाकडे प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने जुनी वस्ती येथील नवीन उड्डाणपुलाजवळ निदर्शने करून घोषणाबाजी केली. बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. सध्या कार्यरत असलेला जुना उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी दररोज होते, ज्यामुळे वाहनधारकांना तासनतास अडकून राहावे लागते. वाहनांची वर्दळ अधिक असल्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडतात आणि काही प्राणही गेल्याची नोंद आहे. स्थानिक रहिवाशांनी आणि नागरिकांनी रुंद उड्डाणपुलाची मागणी केली होती, ज्यावर काम सुरू झालेत, मात्र त्याची गती अजूनही चिंताजनक आहे. या कारणास्तव अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच ब्लॉक काँग्रेस कमिटी क्रमांक 5 ने प्रशासन व सरकारकडे लक्ष वेधण्याकरिता निदर्शन व घोषणाबाजी केली आहे. या प्रसंगी बडनेरा पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की उड्डाणपुलावरून वाहतूक कोंडी थांबविणे, अपघात टाळणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्राथमिक गरज आहे. स्थानिक नागरिकांचा आग्रह आहे की नवीन उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. मार्गावरून सुरळीत वाहतूक सुनिश्चित केली जावी. जाताना जर एखादी गाडी जर बंद राहिली तर इथे खूप अडचण होते आणि ट्रॅफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि इथे मागून पुढे एकमेकाला धक्के मारत गाड्या एकदम जाम होऊन जातात आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जातो. म्हणून या पुलाचे काम प्रशासनाने युद्धस्तरावर करायला पाहिजे अशी माझी बडनेरा शहर काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मागणी आहे. या मागणीचं आम्ही पाठपुरावा परत पुढेही करत राहणार आहे. बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरक्षित वाहतूक आणि नागरिकांच्या जीवित संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला या भागातील विकास आणि प्रशासनाचे पाऊल सतत पाहणे आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात खळबळजनक घटना घडली आहे. केळीच्या शेतात एका महिलेचे सांगड्यासारखे मृत शरीर सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंजनगाव मार्गावरील डॉक्टर पंजाबराव देशमुख संशोधन केंद्राजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनगाव मार्गावरील केळीच्या शेतात एका महिलेचा सांगाडा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गवई आणि त्यांची टीम यांना देखील तपासासाठी बोलावण्यात आले. तपासादरम्यान मृत महिला ही परतवाडा येथील आठवडी बाजार भागात राहणारी 62 वर्षीय रत्ना सुंदरलाल वर्मा असल्याचे समोर आलेत. ही महिला परतवाडा येथील सिव्हिल लाईन भागातील बेघर निवारा केंद्रामध्ये राहत होती. मृत महिलेच्या संदर्भात धक्कादायक माहिती अशी आहे की ती महारोग अर्थात कुष्ठरोगाने त्रस्त होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. आजारीपणामुळे ती मानसिकदृष्ट्याही त्रस्त होती. 26 ऑगस्ट पासून ती बेघर निवारा केंद्रातून अचानक बेपत्ता झाली. अखेर 1 सप्टेंबर रोजी तिचा सांगाडा स्वरूपातील मृतदेह केळीच्या शेतात आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास परतवाडा पोलीस स्टेशनचे पथक करीत आहेत. केळीच्या शेतात महिला मृत अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परतवाडा शहर हादरले आहे. मृत महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात, आत्महत्या की काही वेगळे कारण, याचा तपास पोलीस करीत आहे. धारणी तालुक्यातील बारू गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना बारू गावातील तलाव अचानक फुटला आहे. या घटनेमुळे शेतीत पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कुणीही जीवितहानी झाली नाही, पण शेतकऱ्यांची पिकं पाण्यासोबत वाहून गेली आहेत. या घटनेनंतर तात्काळ तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया. धारणी तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारू गावातील तलावाची पातळी वाढली आणि तलाव फुटला. तलावाचे पाणी गावातील शेतीत शिरले. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आणि वाहून गेलीत.
शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या वेळी काही शेतकरी आणि गुराखी शेतात होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे ते काही काळ अडकले होते. सुदैवाने त्यांना वेळीच बाहेर काढता आलं आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संपूर्ण फुटलेल्या तलावाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी बोलून नुकसानीचा अंदाज घेतला. मात्र संबंधित तलावाचे इतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी अजूनपर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते. तर होती धारणी तालुक्यातील बारू गावातील तलाव फुटल्याची सविस्तर माहिती. प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतीत झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा अजूनही समोर आला नाही. पुढील माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. अमरावतीतून एक धक्कादायक घटनेची बातमी समोर आली आहे. धामणगाव रेल्वे जंक्शन जवळ एका विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अनेकांना हादरून टाकले आहे. या घटनेची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. या घटनेनुसार मृतक महिलेचे नाव पूनम राजेंद्र ठोकडे असून वय 38 वर्ष होते. ही घटना जेबी पार्क धामणगाव रेल्वे परिसरात घडली आहे. महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने पूनमच्या 2 मुलांना त्यांच्या मामाकडे अमरावतीला पाठवले गेले होते. यावेळी पती पत्नी घरीच होते. सकाळी पती राजेंद्र आपल्या गॅरेजवर गेले होते. परत येऊन घरात पाहिले असता त्यांना त्यांच्या पत्नी पूनम गळफास घेऊन लटकलेली आढळली. राजेंद्र यांनी तातडीने काही नागरिकांच्या मदतीने पूनम हिला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलेत. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती दत्तापूर पोलिसांना दिली गेली असून अद्याप पूनमने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना धामणगाव परिसरातील नागरिकांकरिता धक्कादायक ठरली असून मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अमरावतीतून आलेली ही दुःखदायक घटना पुन्हा एकदा कुटुंबातील मानसिक स्वास्थ्य आणि तणाव यावर विचार करण्याची गरज अधोरेखित करते. या घटनेचा तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत. शहरातील नागरिकांनी शोकाकुल कुटुंबाला मानसिक आधार देणे आवश्यक आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराचा तडाखा सहन करणाऱ्या माधान परिसरातील नागरिकांचे आयुष्य पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. घर, झोपड्या, धान्य, जनावरं आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे उभे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाच्या पाहणी दौऱ्यापलीकडे अद्याप ठोस मदतीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे गोरगरीब जनता रस्त्यावर आली असून नागरिकांचा थेट सवाल आहे की खरी मदत नेमकी कधी मिळणार. माधान परिसरात आलेल्या पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत केले आहे. पाण्याचा जोर एवढा होता की शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेत, तर अनेकांची घरे व झोपड्या कोसळल्यात. घरातलं धान्य, जनावरांसाठी चारा आणि शेतीची साधनं वाहून गेलीत. पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिक प्रशासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र सध्या तरी प्रशासनाकडून केवळ पाहणी सुरू असून प्रत्यक्ष मदतीचा ठोस निर्णय झालेला नाही. पीडितांना दिलासा देणारा सानुग्रह निधी केवळ कागदावरच मर्यादित असल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरवर्षी या भागात पुराचा तडाखा बसतो, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना मात्र होत नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला असून जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन त्वरित मदत सुरू करावी अशी मागणी होत आहे. गोरगरीब जनता सध्या तातडीने मदतीची वाट पाहत असून आमच्या जीवनाचा प्रश्न आहे, मदत नेमकी कधी मिळणार असा सवाल ते करीत आहेत. पूरग्रस्तांचे दुःख केवळ कॅमेऱ्यात कैद करणं पुरेसं नाही. प्रशासनाने प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वर्षी पुराचा सामना करूनही जर कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही तर या भागातील जनतेचं आयुष्य सतत संकटातच राहणार आहे. पीडितांना न्याय आणि दिलासा देणं ही प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत.
नागपूर शहरात नंदनवन पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. तर गणेशोत्सवाच्या उत्साहात घर सोडून गेलेल्या कुटुंबाच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं होतं. तब्बल 11,70,000 रुपयाचा ऐवज लंपास केला होता. परंतु नंदनवन पोलिसांनी फक्त काही तासात हा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना गजाळ केला आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरवी लेआउट परिसरात ही मोठी घरफोडी घडली. फिर्यादी राहुल अशोक कुहीकर वय वर्ष 33 वर्ष हे आपल्या कुटुंबासह गणपती बघण्यासाठी बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील अलमारी फोडून त्यातील रोख 20,000 रुपये, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण 11,70,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तक्रार दाखल होताच नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे फक्त काही तासातच पोलिसांनी आरोपींना निष्पन्न केले. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय सुजित धनपाल बोरकर, 22 वर्षीय रोहित बिनीराम नागोसे आणि त्यांचा एक विधी संघर्षग्रस्त साथीदार यांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत. दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान हिवरीनगर लेआउट हनुमान मंदिराच्या मागे नंदनवन येथे राहणारे राहुल कुहीकर व त्यांचे कुटुंबीय सार्वजनिक गणपतीचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावून गेले होते आणि या गणपती पाहण्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या भाच्याने त्यांना फोन करून सांगितले की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. त्यामुळे त्यांनी घरी येऊन पाहणी केली. त्यावेळेला त्यांच्या घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही. घरात जाऊन पाहणी केली असता घरातले लोखंडी कपाट उघडे होते आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला नाही. त्यांनी घरामध्ये आजूबाजूला शोध घेतला पण तिथे मिळून न आल्याने घरामध्ये चोरी झाल्याची त्यांना माहिती मिळाली. सदरची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तपास पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मिळून आलेल्या परिस्थितीवरून आणि पुराव्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरून तसेच आजूबाजूचे CCTV फुटेज याच्यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे सुरू केले आणि गुन्हा घडल्यापासून अगदी 10 तासाच्या आतच पोलिसांनी आरोपी आणि संपूर्ण मुद्देमाल यामध्ये हस्तगत केलेला आहे. चोरीला जवळपास 114 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 70 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 40,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. तो सर्व पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केलेला आहे. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करीत आहोत. करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सुजित बोरकर आणि रोहित नागोसे असे दोघंजण मेजर आरोपी आहेत आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील बालन्याय मंडळासमोर हजर करून कारवाई करीत आहोत. एकूण 11,70,000 रुपयांची चोरी झाली होती. ती संपूर्ण मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. या कारवाईमध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे क्राईम PI, तपास पथकाचे अधिकारी यांनी मेहनत घेतलेली आहे आणि कामगिरी करण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय साऊथ रिजन सर, DCP सर जोनपूर आणि सकलदरा विभागाचे ACP सर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गणेशोत्सवाच्या उत्साहात घर सोडून गेलेल्या नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केलं. परंतु नंदनवन पोलिसांच्या दक्ष तपासामुळे फक्त काही तासातच लाखो रुपयाचा मुद्देमाल परत मिळाला. ही कामगिरी नक्कीच नागपूर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं उदाहरण ठरली आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीवर पोलिसांचा धडाकेबाज हल्ला. उडकेश्वर पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडत 3 आरोपींना गजाळ केलंय. मानेवाडा बेसा रोड परिसरात पोलिसांच्या गस्तीदरम्यान उघड झालेल्या या कटामुळे मोठा अनर्थ टळलाय. तर आरोपीकडून तब्बल 1.25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हुडकेश्वर पोलिसांचे तपास पथक मानेवाडा बेसा रोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी राधानंद नगर जगन्नाथ मंदिराजवळ 4 ते 5 संशयित इसम बसलेले आढळले. त्यांना घेराव घालताच त्यातील 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. मात्र 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. विजय उर्फ तात्या कोशिद हत्तीमारे वय वर्ष 19, अंकित उर्फ सरकार सूरज पाटील वय वर्ष 33 आणि अक्षय उर्फ मुंडी सागर शाहू वय वर्ष 19 अशी चौकशीत आरोपींची ओळख उघडकीस आली. तपासादरम्यान आरोपींकडून एकूण 1,76,525 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे आरोपी शस्त्रसज्ज अवस्थेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागले. फिर्यादी पोलीस हवालदार संदीप पाटील यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी हा गुन्हा नोंदविला आहे. सध्या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पसार झालेल्या 2 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस ठाणे हुडकेश्वरचे डीबी पथक जे एपीआय भलावी, संदीप पाटील, गोपाल देशमुख आणि दिनेश गाडेकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळालेली होती की काही इसम एक अंधारामध्ये डबा धरून बसलेले आहे आणि त्याच्याकडे काहीतरी घातक शस्त्रे आहे. त्यावरून आम्ही त्याला छापा टाकून आमच्या डीबी पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्यांच्याकडे धारदार 2 चाकू, ग्लोव्ज, मास्क, ॲलन दोरी, एक पल्सर गाडी आणि 4 मोबाईल असा टोटल 1,76,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे मिळून आलेला आहे. त्यामध्ये आम्हाला 3 आरोपी घटनास्थळावरच ताब्यात घेण्यात आले आपल्या पथकाने. 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते. सो टोटल 5 आरोपी होते तिथे. 3 आरोपींना आपण तात्काळ अटक केलेली आहे. अटक करून त्यांचे मान्य न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे. ते 2 आरोपी जे पाहिजे आहे ते कुठे आहे, त्याचा ठिकाणा कुठे आहे याचा आपण शोध घेत आहोत आणि हे कुठे दरोडा टाकणार होते आणि काय प्लॅनिंग करणार होते याबाबत अधिक तपास आमचे एपीआय भलावी हे पुढील तपास करीत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी दाखवलेलं धाडस आणि चोरट्याचा कट उघडकीस आणत केलेली ही कारवाई यामुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या सतर्कतेचं दर्शन घडलं आहे. आता पाहावं लागेल की पसार आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतात का. अरोली गावातील ग्रामपंचायतीत शनिवारी पार पडलेल्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती, पण रंगलं थेट रणांगण. गावच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारे सदस्य सरपंच रोशनी भुरे यांच्यावर थेट लाखो रुपयाच्या अफरातफरीचे गंभीर आरोप करत खुर्च्यांची फेकाफेक करायला लागले. गावकऱ्यांसमोर उभा राहिलेला हा घोटाळा प्रकरण प्रशासनासाठीही मोठे आव्हान ठरलेले आहे. अरोली ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सदस्यांनी सरपंच रोशनी भुरे यांच्यावर थेट आरोपांची मुळे उगम केली आहे. सदस्य अमोल कुबडे, रोशन गोणेकर आणि महिला सदस्यांनी जोरदार विरोध केला आहे. सदस्यांनी सांगितले की अनेक विकास कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, तरीही बोगस बिलं तयार करून लाखो रुपयांचा गैरवापर केला जात आहे. अमोल कुबडे यांनी आरोप केला आहे की सरपंचांनी आपल्या मित्रांच्या नावावरही पैसे काढले आहेत. शिवाय मजुरांच्या यादीत नसलेल्या व्यक्तींच्या नावावरही निधी उचलला गेलाय. यामुळे ग्रामसभेत खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली आणि वातावरण अत्यंत तापलेत. सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की कारवाई न झाल्यास प्रकरण आणखी तीव्र होईल. तर सरपंच रोशनी भुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्या म्हणालेत की हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. हे वैयक्तिक राजकारण आहेत. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतोय आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करू. अरोली ग्रामपंचायतीतील हा घोटाळा आता गावात राजकारण चांगलेच पेटले आहे. गावकरी गोंधळात आहेत. खरं कोण बोलत आहे आणि खोटे कोण लपवत आहे. आता सर्वांचे लक्ष प्रशासनावर आहे की गटविकास अधिकारी खरोखरच चौकशी करतील का, की हे प्रकरण धुळखात जाईल. अरोली ग्रामपंचायतीचा हा गोंधळ आपल्याला दाखवतो की गावातील विकास कामे पारदर्शकतेने होते की नाही यावर नेहमीच लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सिटी न्यूजने हे प्रकरण सविस्तर उघड केले आहे. गावकऱ्यांचे पैशांचे सुरक्षित व्यवस्थापन आणि प्रलंबित विकास कामाची पूर्तता हे प्रशासनाचे मुख्य उत्तरदायित्व आहे. आज आम्ही तुम्हाला नागपूरमध्ये झालेल्या एका मोठ्या कारवाईबद्दल माहिती देणार आहोत. नागपूर पोलिसांनी एका नामांकित रेस्टॉरंट आणि
लॉजमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत आणि 9 जणांना ताब्यात घेतलं आहे। ही घटना नागपूरच्या पाचपावली परिसरातील फिरंगी रेस्टॉरंट लाऊंज अँड बँकेट येथे घडली। पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू होता। सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि त्यांच्या टीमने सापळा रचला। पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता त्यांनी आरोपी ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरविताना आढळले। पोलिसांनी रेस्टॉरंटची कसून तपासणी केली असता त्यांना विविध कंपन्यांचे हुक्का फ्लेवर पॅकेट्स आणि हुक्का तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य सापडले। या सर्व जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 53,220 रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात रेस्टॉरंटचा मालक, मॅनेजर आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांवर जरब बसली आहे। जी आम्हाला माहिती मिळाली की पाचपावली ते कमाल चौक इथे जवळपास हुक्क्याचं पार्लर चालू आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे टीम पाठवली आणि त्या टीमने त्या ठिकाणी सर्च घेतला, तर त्या ठिकाणी आम्हाला एक हुक्का पार्लर साईनाथ कॉम्प्लेक्समध्ये मिळालं। त्या अनुषंगाने आम्ही तिथे 23/8/2025 रोजी आम्ही तिथे रेड केली आणि त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या हुक्का पार्लरचं नाव फिरंगी आहे आणि त्या हुक्का पार्लरवरती आपण कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी देखील केली होती कारवाई आणि त्या हुक्का पार्लरचं नाव तेच आहे, फिरंगी। आपण त्या ठिकाणी सील पण केलेलं होतं, पण ते पुन्हा आता चालू असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती, त्यावेळी आपण आता केलेली आहे। आणि युवा पिढीला आमचं हेच आव्हान आहे की असे जे तंबाखूजन्य हुक्का असतील त्याचं सेवन करू नये, ते आरोग्यास धोकादायक आहे आणि असं जर कुठे विक्री होत असेल, असे पार्लर जर चालू असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करू। याच्यामध्ये आपण सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिनियम 2003 याचे कलम 4, 21, 5, 7 तसेच 20 आणि BNS सेक्शन 280 आणि 287 हे लावलेले आहे। आम्ही तिथे जो काही मुद्देमाल आम्हाला सापडलेला आहे तो पूर्ण जप्त केलेला आहे। पॉट असतील, फ्लेवर्स असतील, पाईप्स असतील, हे सगळे जप्त केलेलं आहे आणि आता पुढे आम्ही जी काही कारवाई असेल ती पण करू। ही कारवाई केवळ एक उदाहरण आहे की शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू आहेत। पोलिसांनी अशा गैरकृत्यावर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। नागपूर पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे। कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि रामायण कथेचा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला जातो। या वर्षीचा हा सोहळा खूप खास होता, कारण गेली 48 वर्ष हा सोहळा मोठ्या थाटात माटात साजरा संपन्न झाला। या कार्यक्रमात नेवसा येथील उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली। या कार्यक्रमासाठी अनेक विवाहित मुले माहेरी आल्या होत्या, त्यामुळे हे वातावरण एखाद्या छोट्या दिवाळीसारखे झाले होते। ग्रामस्थांच्या एकोपाने आणि शिवानंद गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनात छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात असलेल्या जळगाव घाटातून एक आनंदाची बातमी आहे। परमपूज्य गुरुवर्य प्रभुदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामायण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच सांगता झाली। या सोहळ्याला हजारो भक्तांनी उपस्थिती लावली आणि काल्याच्या कीर्तनाचा मोठा लाभ घेतला। कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि रामायण कथेचा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला जातो। या वर्षीचा हा सोहळा खूप खास होता, कारण गेली 48 वर्ष हा सोहळा मोठ्या थाटात माटात साजरा संपन्न झाला। या कार्यक्रमात नेवसा येथील उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली। या कार्यक्रमासाठी अनेक विवाहित मुले माहेरी आल्या होत्या, त्यामुळे हे वातावरण एखाद्या छोट्या दिवाळीसारखे झाले होते। ग्रामस्थांच्या एकोपाने आणि शिवानंद गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनात खरोखरच जळगाव घाटातील हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर गावकरी आणि भक्तांच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक होता। याबद्दल अधिक माहिती देताना सिटी न्यूज प्रतिनिधीने सांगितले की हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी तरुणाई आणि उत्सव समितीने मोठे योगदान केले आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जनतेचा संताप उफाळून आला आहे।
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नायगाव शहर आज पूर्णपणे बंद पाडण्यात आला। व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने आपली सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत सरकारविरोधात निषेध नोंदविला। एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेलं असून जरांगे पाटलांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत मराठा बांधवांनी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। नायगाव शहरात सकाळपासून कडकडीत बंदचे वातावरण पाहायला मिळाले। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व प्रतिष्ठापने बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे। रस्त्यावर उतरलेले मराठा बांधव एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करीत होते। नागरिकांच्या चेहऱ्यावर आंदोलनातील संताप आणि नाराजी स्पष्ट दिसत होती। मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सुद्धा सरकार मात्र अजूनही ठोस भूमिका घेत नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे। सातत्यानं 5 दिवसापासून मुंबई येथे मराठ्याचे संघर्ष होता। मनोज दादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे। मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही। त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक दिली होती। या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो। आजच सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांगे पाटलाच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर दिलेलेच आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत। त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने खासदार साहेबांचाही आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा समाजाचे आरक्षण तातडीने मार्गी लावावे अन्यथा राज्यभर जन आक्रोश उसळेल असा इशाराही देण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र वातावरण शांत होते। मराठा समाजाच्या महिलांनी व युवकांनीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आपला आवाज बुलंद केलाय। आरक्षणाशिवाय पर्याय नाही, सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे आली आहे। नायगावसह राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे। मात्र सरकार अजूनही निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने जनतेतील असंतोष वाढताना दिसत आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतो का की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यातील बेजूरपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत आज अतिशय जीर्ण अवस्थेत आहे। इमारतीची अवस्था इतकी वाईट आहे की ती कधीही कोसळू शकते। अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी रोज शिक्षणासाठी शाळेत जात आहेत। ही शाळा आहे की मृत्यूचा सापळा? चला या गंभीर परिस्थितीची अधिक माहिती पाहूया। सिरोंचा तालुक्यातील बेजूरपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही इमारत अनेक वर्षांपासून धोकादायक बनली आहे। इमारतीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि स्लॅबचे तुकडे तुटून खाली पडत आहेत। विशेषतः पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणेही कठीण होते। स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाला या समस्येबद्दल सांगितले आहे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। एका बाजूला शिक्षण हक्क कायद्याची गोष्ट होते, तर दुसऱ्या बाजूला मुलांना अशा धोकादायक वातावरणात शिक्षणासाठी जावे लागते। शाळा कोंडवाड्यासारखी झाली असून शिक्षकांचीही अध्यापन करण्यात मन लागत नाही। नवीन इमारतीसाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ही मागणी केली आहे, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही हालचाल झालेली नाही। या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, कारण मुलांचे भविष्य आणि त्यांचे जीव दोन्ही धोक्यात आहेत। तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे निष्पाप मुलाचे जीव धोक्यात आहेत। प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी आपली कुंभकर्ण झोप सोडून या गंभीर विषयावर लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत। आज आम्ही ही बातमी दाखवून प्रशासनाला एकच प्रश्न विचारू इच्छितो, एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहताय का? आम्ही आशा करतो की ही बातमी पाहिल्यानंतर प्रशासन तातडीने पावले उचलेल आणि बेजूरपल्लीच्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षित शाळा मिळेल। सध्या नांदगाव तालुक्यातील धनेर गावातून समोर आलेली आहे धक्कादायक घटना प्रेक्षकांसमोर मांडत आहोत। धनेर गावात शासनाच्या घरकुल प्रकल्पावरून तणाव निर्माण झाला असून संशयित आरोपींनी
गावकऱ्यांवर थेट धमक्यांचा खेळ रचला। या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी नांदगाव पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन केले आहे। यामध्ये गावकऱ्यांनी दाखल केलेल्या खोट्या व खऱ्या तक्रारीमुळे पोलिसांच्या कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या आहेत। नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा गावगुंडेरी आणि वादाची ठिणगी उडाली आहे। धनेर गावात शासकीय भूखंडावर बांधलेल्या घरकुल प्रकल्पावरनं तणाव निर्माण झाला आहे। या तणावातून संशयित आरोपींनी गावातील कुख्यात सुनील वाल्मिक कदम यांच्या संगनमताने फिर्यादीवर गंभीर धमक्या दिल्यात। गावभर लग्न करेन, घरदार संपवून टाकेन अशा शब्दात आरोपींनी धमक्या दिल्यात अशी माहिती तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। दरम्यान याच गावातील दुसऱ्या फिर्यादीनेही पोलीस ठाण्यात धक्कादायक तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत गावाच्या सरपंच तसेच सुभाष वाघ व रोहन सुभाष वाघ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। फिर्यादींच्या मते आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शारीरिक सुखाची मागणी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। परंतु या तक्रारीला गावकऱ्यांनी खोटा ठरवत मोठ्या प्रमाणावर संतप्त महिला पुरुषांनी नांदगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय। या ठिय्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे। नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे म्हणाले, दोन्ही गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या प्रकरणामुळे धनेर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढील तपासात नांदगाव ठाण्याचे अंमलदार नंदू चव्हाण करीत आहेत आणि पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। धनेर गावातील हा वाद अजूनही प्रचंड तणाव निर्माण करीत आहे। दोन्ही तक्रारींची स्वतंत्र चौकशी सुरू असून पोलीस गंभीरपणे तपास करीत आहेत। आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। तर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।